हॅलो डिअर स्टुडंट्स, आज मी तुम्हाला टेन्सबद्दल अशी माहिती सांगणार आहे ना की याच्यानंतर तुम्हाला टेन्सबद्दल कोणताही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. कारण मला अनेक स्टुडंटने अशी मागणी केली होती की सर आम्हाला टेन्सची परफेक्ट आणि परिपूर्ण आयडिया येईल असा एक व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाका, म्हणजे जेणेकरून आमचा टेन्सचा चांगला अभ्यास होईल. म्हणून मी सगळ्या स्टुडंटचा आणि इंग्लिश स्पीकिंग ज्यांना करायची आहे त्यांचा पण मी विचार करून आज हा या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि सगळा व्हिडिओ बघितला तर टेन्सची इत्थंभूत म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये होणार आहे. सगळे रूल, सगळे 12 प्रकारचे टेन्स हे सगळे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर मग कुठेही जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्र, त्याचबरोबर आपला इंग्लिश स्पीकिंगचा पण कोर्स आहे की ज्या कोर्समध्ये तुम्हाला मी पूर्ण सगळ्या एज ग्रुपमधल्या विद्यार्थ्यांना, मोठ्या वयस्क व्यक्तींना इंग्लिश बोलायला अतिशय सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या ट्रिकचा वापर करून मी शिकवत असतो. ज्यांना जॉईन करत असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, त्या लिंकमध्ये येऊन तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा कॉमेंट बॉक्समध्ये पण मी तुम्हाला ती लिंक दिलेली आहे. तर बघूया टेन्स आपण या ठिकाणी पूर्ण माहिती आणि कसं लक्षात ठेवायचं, त्याचे रूल्स काय आहेत आणि टेन्स आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. तर सुरू करूया टेन्स. तर टेन्स शिकण्यामध्ये की आपल्याला पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की डेफिनेशन ऑफ टेन्स, नेमकं टेन्स काय आहे, टेन्सची डेफिनेशन काय आहे. तर एक ऑक्सफर्ड लर्नर्स डिक्शनरी आहे, फार प्रसिद्ध आहे. या डिक्शनरीमध्ये टेन्सची डेफिनेशन दिलेली आहे. काय सांगते डेफिनेशन बघा. द टर्म टेन्स इज डिफाइन्ड ॲज एनी ऑफ द फॉर्म्स ऑफ वर्ब दॅट मे बी यूज टू शो द टाइम ऑफ ॲक्शन ऑर स्टेट एक्सप्रेस्ड बाय द वर्ब. यातला एक इम्पॉर्टंट तुम्हाला मी फक्त फ्रेज सांगतो, टाइम ऑफ ॲक्शन. टेन्स म्हणजे काय, इट टेल्स टाइम ऑफ ॲक्शन, म्हणजे वाक्यामध्ये ज्या काही ॲक्शन असतात, आपण एखादं वाक्य बोलत असतो त्या वाक्यामध्ये ज्या काही ॲक्शन असतात, क्रिया असतात, तर त्या क्रियांचा वेळ सांगणाऱ्या व्याकरणाच्या प्रोसेसला काय म्हणतात, टेन्स म्हणतात. त्या क्रियाचा वेळ आणि ती क्रिया कशी आहे, म्हणजे ती सिंपल आहे, म्हणजे ज्या ॲक्शन आहेत त्या कशा आहेत ते सांगण्याचं काम हा टेन्स करत असतो. तर ही डेफिनेशन आपण बघितली. तर बघूया आता दुसरं बघूया की टेन्स शिकणं आपल्याला का गरजेचं आहे. त्यातले मी 3 पॉईंट तुम्हाला सांगणार आहे की टेन्स शिकणं का गरजेचं. कारण टेन्स हा इंग्रजी भाषेचा बॅकबोन आहे आणि तो जर म्हणून टेन्स समजला की आपल्याला इंग्रजी जवळपास बरीच इंग्रजी सोपी जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाक्य बोलताना आपल्याला जी टाईमची गरज असते, वेळेची गरज असते किंवा ॲक्शन जे असतात, ॲक्शनच्या डिटेलिंगची गरज असते, त्याच्यामुळे आपल्याला टेन्समुळे काय होतं, ते सोपं जातं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 12 प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला टेन्समुळे समजतात, म्हणून ते आपल्याला वापरायला इंग्लिश बोलताना सोपे जातात. म्हणून टेन्स शिकणं गरजेचं आहे. दुसरं, स्टेट जे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटचे पण वाक्य असतात, ते पण कसे वापरायचे ते आपल्याला टेन्सच्या मदतीनं समजतं. तर आता बघूया, मग टेन्सला सुरुवात करूया. आता आपण टेन्स शिकतोय. तर टेन्स ज्यावेळेस आपण शिकत असतो, टेन्स म्हणजे काय, तर टेन्स म्हणजे एक विशिष्ट प्रकारच्या वाक्यरचना, विशिष्ट प्रकारच्या वाक्यांच्या रचना. तुम्हाला माहिती आहे इंग्लिश बोलताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलावं लागतात. मग ते वाक्यांची रचना कशी असते, तर जवळपास सगळ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो, कर्ता असतो आणि कर्त्याच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद असतं, नंतर मुख्य क्रियापद असतं आणि नंतर शिल्लक वाक्य असतं. ही वाक्याची रचना असते. ओके. मग टेन्स आपल्याला कुठं गरजेचा असतो, तर टेन्स आपल्याला इथं गरजेचा असतो. एखाद्या वाक्यामध्ये कोणत्या सहाय्यकारी क्रियापदासोबत कोणतं मुख्य क्रियापद यायला लागले हे आपल्याला टेन्स शिकवतो. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता असतो आणि कर्त्याच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद असतं. काय असतं, सहाय्यकारी क्रियापद असतं आणि नंतर मुख्य क्रियापद असतं. मग कोणत्या सहाय्यकारी क्रियापदाला जोडून कोणतं मुख्य क्रियापद आलं पाहिजे, वापरलं पाहिजे, हे शिकवणारं जे व्याकरण आहे, ग्रामर आहे, त्याला टेन्स म्हणतात.
म्हणून टेन्स इंग्लिशमध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्याला कोणत्या सहाय्यकारी क्रियापदासोबत कोणतं मुख्य क्रियापद वापरायचं हे जर नाही कळलं, बोलता येणार नाही, लिहिता येणार नाही. लक्षात ठेवा टेन्स शिवाय. आता मग बघूया की ह्या दोन गोष्टी कोणत्या आहेत, सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद. टेन्स शिकण्यासाठी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद समजणं गरजेचं आहे, पाठ असणं गरजेचं आहे, येणं गरजेचं आहे. तर मग बघूया सहाय्यकारी क्रियापद काय असतात. तर पहिला पॉईंट आहे आपल्याला की व्हॉट इज मीन बाय हेल्पिंग व्हर्ब्स. हेल्पिंग व्हर्ब्स काय असतात. तर तुम्हाला माहिती आहे की किती आहेत हेल्पिंग व्हर्ब्स. हेल्पिंग व्हर्ब्स ते 3 आहेत. हेल्पिंग व्हर्ब्स म्हणजे वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाला मदत करणारे क्रियापद. हेल्पिंग व्हर्ब्स म्हणजे वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाला मदत करणारे क्रियापद. कोणते. तर याचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे टू बीचे हेल्पिंग व्हर्ब्स. पहिले आहेत टू बीचे हेल्पिंग व्हर्ब्स. किती आहेत. टोटल आहेत 7. वर्तमान काळामध्ये 3 आहेत. एम, इज, आर. भूतकाळामध्ये 2 आहेत. वाज, वेअर. आणि भविष्य काळामध्ये पण 2 आहेत. शॅल बी, विल बी. यातले जे वर्तमान काळातला एम आहे ते आयच्या नंतर वापरायचं. लक्षात ठेवा, मी आता सांगतोय परत सांगणार नाही. इज एक वचनी सब्जेक्ट नंतर वापरायचं. एक वचनी सब्जेक्ट नंतर. आणि आर अनेक वचनी सब्जेक्ट नंतर वापरायचं. वाज एक वचनी सब्जेक्ट नंतर वापरायचं. आणि वेअर अनेक वचनी सब्जेक्ट नंतर वापरायचं. शाल बी आय नंतर आणि वी नंतर वापरायचं. विल बी अनेक सगळ्या सर्व सब्जेक्ट नंतर वापरायचं. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे टेन्स शिकण्यासाठी. हे 7 बघितले. आता दुसरे आहेत टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद. हे 5 आहेत. यातला हॅव जे आहे अनेक वचनी नंतर वापरतात. अनेक वचनी करता असेल त्यानंतर. आणि आय नंतर आणि यू नंतर वापरतात. हॅव. हॅज एक वचनी कर्त्यानंतर वापरतात. एक वचनी कर्त्यानंतर. आणि हॅड भूतकाळामध्ये आहे. हॅड हे भूतकाळामध्ये. सर्व कर्त्यानंतर हॅड वापरतात. आणि शॅल हॅव फक्त आय करता असेल आणि वी करता असेल तर वापरायचं. आणि विल हॅव सर्व कर्त्यानंतर वापरायचं. हे वर्तमान काळामध्ये आहेत. हे भूतकाळामध्ये वापरतात आणि हे भविष्य काळामध्ये वापरतात. हे सगळं आपल्याला टेन्स शिकण्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे. हे माहीत असेल तर टेन्स शिकणं सोपं जातं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगायला लागलो. आता तिसरा आहेत सहाय्यकारी क्रियापद डू आणि डज. हे डू डज वर्तमान काळात वापरतात. डीड भूतकाळात वापरतात. डू अनेक वचनानंतर वापरतात आणि डज एक वचनानंतर वापरतात. हे लक्षात ठेवा. मी घाईमध्ये सांगतोय कारण व्हिडिओ फार मोठा होईल. मला जास्त मोठा नाही करायचा म्हणून मी तुला थोडंसं घाईमध्ये सांगतोय. हे समजून घ्या. आणि डीड सर्व कर्त्यानंतर वापरतात सहाय्यकारी क्रियापद. सर्व कर्त्यानंतर. तर एवढी माहिती तुम्हाला हेल्पिंग व्हर्ब बद्दल असणं गरजेचं आहे. आता दुसरं काय हेल्पिंग व्हर्ब तर बघितले आपल्याला. टोटल 15 झाले. टू बीचे 7, टू हॅवचे 5 आणि टू डूचे 3. टोटल किती हेल्पिंग व्हर्ब माहीत झाले आपल्याला. 15. टेन्स शिकण्यासाठी आपल्याला हे 15 हेल्पिंग व्हर्ब्स माहीत असणं गरजेचं आहे. आता दुसरा पॉईंट बघूया मेन व्हर्ब्स. आता बघूया मेन व्हर्ब्स कोणते आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की हेल्पिंग व्हर्ब्स काय करतात. हेल्पिंग व्हर्ब्स या ठिकाणी क्रियापदाला मदत करतात. आणि मेन व्हर्ब्स काय करतात. मेन व्हर्ब्स वाक्यातली क्रिया सांगतात. मेन व्हर्ब्स वाक्यातली क्रिया सांगतात. एक लक्षात ठेवा हेल्पिंग व्हर्ब्स एखाद्या वाक्याचा टेन्स सांगतात. हेल्पिंग व्हर्ब्स एखाद्या वाक्याचा टेन्स सांगतात आणि मेन व्हर्ब्स त्या वाक्यातली ॲक्शन सांगतात. त्या वाक्यामध्ये कोणती ॲक्शन आहे. म्हणून आपल्याला टेन्स म्हणजे काळ. काळ आणि ॲक्शन दोन्ही शिकायचे टेन्सच्या माध्यमातून. म्हणून हे दोन्ही गरजेचं आहे. आता मेन व्हर्ब्स बघूया आपण काय असतात. तर बघा मेन व्हर्ब्स जे आहेत ते काय असतात ते बघूया. तर हे मेन व्हर्ब्स आहेत. याचे 6 रूप असतात. किती रूप असतात. 6. तर कोणते. मूळ रूप एक असतं. फर्स्ट फॉर्म असतं. सेकंड फॉर्म असतं. थर्ड फॉर्म असतं. फोर्थ फॉर्म असतं आणि 5वं फॉर्म असतं. ते कसे असतात ते बघा. आता तर बघा आपण एक क्रियापद घेतलं टू गो. टू गोचं मूळ रूप आहे टू गो. याचं फर्स्ट फॉर्म आहे गो. सेकंड फॉर्म आहे वेंट. थर्ड फॉर्म आहे गॉन. आणि चौथं फॉर्म आहे गोईंग. त्याला ING फॉर्म पण म्हणतो. आणि 5वं फॉर्म आहे गोज. जे पहिलं आणि 5वं जवळपास एकच आहे. परंतु जेव्हा क्रियापदा कर्ता म्हणून एक वचनी कर्ता असेल किंवा ही असेल, सी असेल, इट असेल आणि एक वचनी कर्ता असेल त्याच्यानंतर
हे पाचवं रूप वापरतात. बघूया पुढे अजून बघायचं आपल्याला. तर हे झाले मुख्य क्रियापद आणि त्यांची रूप. हे आपल्याला सगळी रूप माहीत असणं गरजेचं आहे. का? तर पुढे बघूया आपण का गरजेचं आहे. तर बघा आता, तर हे जे एवढे मुख्य क्रियापद आहेत आणि त्यांची रूप आहेत, त्यांना इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये नाव आहेत. हे जे मूळ रूप आहे त्याला इंग्लिशमध्ये इन्फिनिटिव्ह म्हणतात. जे फर्स्ट फॉर्म आहे त्याला इंग्लिशमध्ये प्रेझेंट फॉर्म म्हणतात. हे पण माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला सांगालो. सेकंड फॉर्म आहे त्याला पास्ट फॉर्म म्हणतात. थर्ड फॉर्मला पास्ट पार्टिसिपल म्हणतात. आणि चौथं रूप आहे त्याला पण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. आणि पाचव्या रूपाला पण प्रेझेंट फॉर्म म्हणतात. जसं की या पहिल्याला म्हणतात, पहिल्याला जसं प्रेझेंट फॉर्म म्हणतात तसं पाचव्याला पण म्हणतात. तर हे झाले मुख्य क्रियापद आणि त्यांची रूप. टेन्स शिकण्यासाठी आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. तर आता बघूया आपण टेन्सची सुरुवात करूया. पण टेन्स किती आहेत तर बघूया आपण टेन्स किती आहे. बघा, एक वाक्य आहे, या वाक्यावरून तुमच्या लक्षात येईल की टेन्स किती आहे. या वाक्यामध्ये तुम्ही बघा, हे वाक्य आहे तुषार काम करत आहे. इथं आहे जे आहे हा वर्तमान काळ सांगतोय. कोणता काळ सांगतोय? वर्तमान काळ सांगतोय, म्हणून हा प्रेझेंट टेन्स आहे. वर्तमान काळ सांगतोय म्हणून प्रेझेंट टेन्स. ओके, दुसरं एक वाक्य बघा, तुषार काम करत होता. हे होता काय सांगतंय? भूतकाळ सांगतंय. काय सांगतंय? भूतकाळ सांगतंय, म्हणून हे पास्ट मधलं वाक्य आहे. आणि तिसरं, तुषार काम करत असेल, हे काय सांगतंय? हे भविष्यकाळ सांगतंय, म्हणून हे फ्युचर टेन्स आहे. म्हणजे 3 टेन्स आपल्याला लक्षात आले. किती टेन्स आहेत? 3 टेन्स. हे 3 टेन्स वेगवेगळ्या प्रकारचे कोण सांगायला लागले? आहे, होता, असेल. हे तिन्ही पण काय आहेत? हेल्पिंग व्हर्ब आहेत. हे तिन्ही पण काय आहेत? हेल्पिंग व्हर्ब आहेत. म्हणून महत्वाचा रूल लक्षात ठेवा. टेन्स कशावरून लक्षात येतात? तर वाक्यातील हेल्पिंग व्हर्बवरून लक्षात येतात. कशावरून? वाक्यातील हेल्पिंग व्हर्बवरून. असं लक्षात येतं की ते कोणता टेन्स आहे. आहेहून कळालं प्रेझेंट, होताहून कळालं पास्ट आणि असेलहून कळालं फ्युचर. म्हणून हेल्पिंग व्हर्बवरून आपल्याला वाक्याचे टेन्स किती आहेत ते कळाले. किती आहेत? 3. आता आपण बघूया पुढचे टेन्सचे प्रकार. आता वाक्यामध्ये एक वाक्य आपण घेतलं आणि त्या वाक्यातल्या ऍक्शन बघितल्या, क्रियापद बघितले, तर त्यावरून आपल्या लक्षात येतं की किती प्रकारच्या ऍक्शन असतात. तर बघा, इथं तुम्हाला तुषारची ऍक्शन आहे पळण्याची. ती कशी आहे? साधी ऍक्शन आहे, सिंपल. पळतो. आपल्याला ती चालू आहे का पूर्ण आहे का अपूर्ण आहे माहीत नाही, म्हणून या ऍक्शनला म्हणतात सिंपल ऍक्शन. हिला काय म्हणतात? ही सिंपल ऍक्शन आहे. इथं मात्र ही ऍक्शन चालू आहे, म्हणजे आपण जेव्हा तुषारला बघतोय त्यावेळेस तो पळत आहे, म्हणून ही ऍक्शन कशी आहे? कंटिन्युअस आहे. म्हणून या वाक्यातलं क्रियापद ही ऍक्शन कशी आहे ते सांगायला लागले. आणि हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते वाक्याचा टेन्स सांगायला लागले. आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स. आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स. मग तुमच्या लक्षात आलं की सहाय्यकारी क्रियापद काय सांगतं? वाक्यातला काळ सांगतं की प्रेझेंट आहे का पास्ट टेन्स आहे. आणि त्या वाक्यातली क्रिया काय सांगते? व्हर्ब काय सांगतं? त्या वाक्यातली ऍक्शन सिंपल आहे का कंटिन्युअस आहे. इथं पळतो सिंपल ऍक्शन, पळत चालू ऍक्शन, कंटिन्युअस म्हणजे चालू ऍक्शन. आता आपण बघूया, इथं पळाला म्हणजे ऍक्शन संपलेली आहे, म्हणजेच ऍक्शन संपलेली आहे. पळत आलेला, इथं पळत चालू ऍक्शन आहे आणि आलेला पूर्ण, म्हणजे ही चालू पूर्ण ऍक्शन आहे. म्हणून इथं पण हा जे पळाला आहे ती परफेक्ट ऍक्शन आहे आणि पळत आलेला ही परफेक्ट आहे आणि कंटिन्युअस आहे, म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस ऍक्शन आहे. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येतं की इंग्रजी वाक्यामध्ये जे काही क्रियापद असतात त्या क्रियापदाच्या क्रिया 4 प्रकारच्या असतात. एक असते सिंपल, दुसरी असते कंटिन्युअस, तिसरी असते परफेक्ट आणि चौथी असते परफेक्ट कंटिन्युअस. 4 प्रकारच्या ऍक्शन असतात. 3 टेन्स असतात आणि ऍक्शन किती असतात? 4 असतात. 3 टेन्स असतात आणि ऍक्शन, म्हणून टेन्स किती झाले? 3 आणि त्यांच्या ऍक्शन किती झाल्या? ऍक्शन किती झाल्या? 4. म्हणून 4 त्रिक 12, म्हणजेच असे काळाचे 12 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 12. इथपर्यंत सगळं कळालं. आता बघूया हे कोणते 12 प्रकार आहेत. आता नीट बघा, आपण सिंपल ऍक्शनचे 3 काळ बघूया. सिंपल ऍक्शनचे तर बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये पण एक ऍक्शन असते. कशी? जसं की तुषार पळतो, आपण सुरुवातीला बघितलं, ही सिंपल ऍक्शन आहे.
आहे का नाही, तुषार पळतो. तर हे जर इंग्लिशमध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर इंग्लिशमध्ये करण्यासाठी आपल्याला कर्ता घ्यावा लागेल आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. लक्ष द्या, क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ना, सुरुवातीला आपण सांगितलं की क्रियापदाचे किती फॉर्म असतात. हा, तर याच्यासाठी क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. कोणचं रूप वापरायचं, पहिलं. ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असेल असं समजायचं की तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. क्रियापद जसं की रन किंवा रन्स, पहिलं आणि पाचवं पण रूप वापरायचं. पहिलं रन किंवा रन्स. मग रन्स कधी वापरायचं, जेव्हा करता सिंग्युलर असेल, एक वचनी असेल तेव्हा रन्स वापरायचं. किंवा तृतीय पुरुषी असेल, थर्ड पर्सन असेल, जसं की रमेश, महेश किंवा ही किंवा सी किंवा इट असे जर करते असतील तर रन्स वापरायचं. आणि प्लुरल असेल तर रन वापरायचं. म्हणजे V1 प्लुरल असेल तर वापरायचं आणि सिंग्युलर असेल तर रन्स वापरायचं. लक्षात आलं. तर तुषार हा सिंग्युलर आहे म्हणून तर रन्स आलं, क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलं. हा सिंग्युलर आहे आणि थर्ड पर्सन आहे. तर अशा प्रकारे तुषार पळतो हे इंग्लिशमध्ये कसं होईल, तुषार रन्स. आता हे झालं प्रेझेंट सिंपल प्रेझेंट. सिंपल पास्ट कसा होईल, सिंपल पास्ट पण जवळपास असाच होईल, फक्त थोडासा चेंज आहे. काय होईल सिंपल पास्ट, क्रियापदाचं सेकंड फॉर्म वापरायचं. जसं की रनचं सेकंड फॉर्म आहे रॅन. काय आहे, रॅन. तर मग तुषार रॅन, तुषार पळाला, तुषार रॅन. अशा प्रकारे वाक्य आपण सिंपल पास्ट मध्ये करूया. आता सिंपल फ्युचर बघूया, तिसरा काळ बघूया सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर म्हणजे तुषार पळेल असं मराठीमध्ये होईल. पळतो, पळाला, पळेल हे झाले क्रियापद तिन्ही काळामध्ये. आणि मग इंग्लिशमध्ये कसं करायचं, तर इंग्लिशमध्ये करताना शाल किंवा विल वापरायचं. काय वापरायचं, शाल किंवा विल. आणि क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म वापरायचं. जसं आय असेल तर आय शाल रन, आय शाल रन. वी असेल तर वी शाल रन, वी शाल रन. फक्त आय आणि वी नंतर शाल वापरायचं, बाकी सगळ्या ठिकाणी विल वापरायचं. जसं तुषार विल रन, बस. तुषार पळेल, गीता पळेल, गीता विल रन. महेश पळेल, महेश विल रन. अशा प्रकारे फ्युचरमध्ये अशी वाक्य आपण करतो. तर तिन्ही काळामध्ये तुम्हाला मी सिंपल ऍक्शन कसे करायचे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आपण बघितला, सिंपल पास्ट टेन्स बघितला आणि सिंपल फ्युचर टेन्स बघितला. इथं लक्षात काय ठेवायचंय, इथं तुम्हाला कोणतंही हेल्पिंग वर्ब दिसत नाही, परंतु प्रत्येकामध्ये वर्तमान काळामध्ये डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब लपलेले असतात आणि भूतकाळामध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब लपलेले असतात. हे लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे, लक्षात कसं ठेवायचं की सिंपल प्रेझेंटमध्ये V1 किंवा V5 असतं, हे लक्षात ठेवा. V1 किंवा V5. सिंपल फास्टमध्ये V2 असतं आणि सिंपल फ्युचरमध्ये शालविल असतं किंवा शालविलच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप असतं. हे ट्रिक आहे टेन्स लक्षात ठेवण्याची. आता आपण बघूया कंटिन्युअस ऍक्शन बघूयात. कंटिन्युअस ऍक्शन समजून घ्या, लक्ष द्या, पूर्ण पहा, मग तुमच्या लक्षात येतील. तर कंटिन्युअस ऍक्शन लक्षात ठेवायचे असेल तर एक सिंपल ट्रिक आहे, मी तुम्हाला शेवटी हा टेन्स झाला की शेवटी सांगेल कोणती ट्रिक आहे. काय ट्रिक आहे, मग कंटिन्युअस प्रेझेंट कसा लक्षात ठेवायचा, तर कंटिन्युअस प्रेझेंट लक्षात ठेवताना इथं बघा मराठीमध्ये काय, पळत म्हणजे त, क्रियापदाला शेवटी त येतं आणि प्रेझेंटला आहे आणि कंटिन्युअस साठी पळत. लक्षात आलं, कंटिन्युअस साठी पळत. हा पळत काय सांगतोय की हा कंटिन्युअस टेन्स आहे आणि आहे काय सांगतोय हा प्रेझेंट टेन्स आहे. लक्षात आलं मराठी वाक्यामध्ये. आता इंग्लिशमध्ये कसं करायचं मग, तर इंग्लिशमध्ये हे स्ट्रक्चर वापरायचं. एम इज आर वापरायचं आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे ING रूप वापरायचं. बस एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता एम कधी वापरायचं, इज कधी वापरायचं, आर कधी वापरायचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप. तुषार पळत आहे, तुषार इज रनिंग. मोहन गात आहे, मोहन इज सिंगिंग. सीता खात आहे, सीता इज इटिंग. अशा पद्धतीने. परंतु लक्षात काय ठेवायचं, एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला की हे तिन्ही टेन्स एकत्रित कसे लक्षात ठेवायचे. हा झाला प्रेझेंट. आता आपण पास्ट बघूया, पास्ट कसा लक्षात ठेवायचा.
तर पास्ट तर तुषार पळत आहेचं काय होईल, तुषार पळत होता. काय होईल, तुषार पळत होता. तर ते पण कसं होईल, फक्त एम इज आरचं इथं वॉज वेअर, बाकी मेन वर्ब तेच आलं. म्हणजे तुषार इजचं तुषार वॉज रनिंग. पळत इथं लक्षात कसं ठेवायचं, तेच कंटिन्युअस, ऍक्शन कंटिन्युअस आहे, फक्त आहेचं होता. पास्टमध्ये काय होईल, आहेचं होता. बाकी इकडं वॉज वेअर, होतासाठी वॉज वेअर. वाज कधी वापरायचं, वेअर कधी वापरायचं तुम्हाला सांगितलंय. आणि मेन वर्ब कॉमन, जसं इथं मेन वर्ब आलं, इथं कॉमन आलं, तसं इथं पण कॉमन. आता बघूया आपण फ्युचर. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. हा कोणता टेन्स आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. हा कंटिन्युअस आहे ऍक्शन आणि फ्युचर असेल फ्युचर, म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. स्ट्रक्चर काय असेल याचं, स्ट्रक्चर आहे करता येईल, कर्त्याच्या नंतर शाल विल आणि बी येईल, शाल विल किंवा बी. आणि क्रियापदाचं चौथं रूप तेच, ऍक्शन कोणती, चौथं रूप. मग विल बी कधी वापरायचं, सर्व सब्जेक्ट नंतर विल बी वापरायचं, सर्व सब्जेक्ट नंतर. आणि शाल बी मी मगाशी सांगितलं आय नंतर आणि विल नंतर. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. अशा पद्धतीने कंटिन्युअस टेन्स चे आपण तिन्ही प्रकारचे स्ट्रक्चर, त्यांचे मराठीतले वाक्य आणि त्यांचे इंग्लिशमध्ये वाक्य बघितलेले आहेत. आता या ट्रिकची लक्षात ठेवण्याची ट्रिक कोणती आहे, नीट बघा. सगळ्यांचे सहाय्यकारी क्रियापद कोणती, टू बीचे आहेत. एम इज आर वर्तमान काळात, वाज वेअर भूतकाळात, शाल बी विल बी भविष्यकाळात. ही ट्रिक लक्षात ठेवा. सगळ्यांचे सहाय्यकारी क्रियापद टू बीचे आहेत आणि सगळ्यांचं मुख्य क्रियापद कोणतं आहे, V4. टू बी प्लस V4 आलं की समजायचं कंटिन्युअस टेन्स आहे. टू बी प्लस V4 लक्षात आलं, कंटिन्युअस, हे कंटिन्युअसचे ऍक्शन लक्षात ठेवा. आता आपण पुढचं बघूया, परफेक्ट ऍक्शन्स बघूया. कोणतं बघूया, परफेक्ट ऍक्शन्स. मग परफेक्ट टेन्स पण हा परफेक्ट प्रेझेंट असतो, परफेक्ट पास्ट असतो, परफेक्ट फ्युचर असतो. लक्षात कसा ठेवायचा बघा. याचं सगळे मराठीत वाक्य बघूया, स्ट्रक्चर बघूया आणि इंग्लिशमधलं वाक्य पण करून बघूया. बघा, तुषार पळालेला आहे. पळालेला, लेला म्हटलं की परफेक्ट टेन्स, ऍक्शन संपलेली. पळालेला ऍक्शन संपली म्हणजे पूर्ण झालेली, म्हणजेच परफेक्ट, परफेक्ट टेन्स. आणि सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजेच प्रेझेंट. आहे कुठं असतं, वर्तमान काळामध्ये. आता याचं स्ट्रक्चर काय असणार आहे नीट बघा. स्ट्रक्चर असणार आहे करता आणि हॅव हॅज. टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद, सगळीकडे काय येईल, टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. ही याची ट्रिक लक्षात ठेवायची. वर्तमान काळामध्ये टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, मग हॅव हॅज आहे ना. आता हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. मग तुषार हॅज रन. आता हे रन काय आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आहे. रॅन, रन, रॅन, रन. अशा पद्धतीने हे झालं वर्तमान काळ. पास्टमध्ये जिथं आहे तिथं होता असेल, मग तसंच इकडे पण हॅव हॅजच्या ऐवजी काय येईल, हॅड येईल. एवढा चेंज होईल. तर बघा, तुषार हॅड, हॅव हॅजच्या ऐवजी काय आलं, हॅड आलं. तुषार हॅड रन म्हणजे तुषार पळालेला होता. मराठीमध्ये लक्षात ठेवण्यासाठी लेला करायचं, लक्षात ठेवायचं. लेला, लेली, लेले म्हणजेच परफेक्ट टेन्स आहे प्रेझेंट, होता पास्ट. सहाय्यकारी क्रियापद चेंज झालं, टेन्स चेंज झाला. इकडं लक्षात कसं ठेवायचं, रन क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं. आता फ्युचर बघा. फ्युचरमध्ये होताचं काय होईल, असेल असं होईल, होताचं असेल. पण ऍक्शन मात्र त्याच आहेत. लेला ऍक्शन मात्र V3च आहेत, ऍक्शन मात्र V3च आहेत. लेला इथं बघा ऍक्शन सेम सगळीकडे, इथं पण तीच ऍक्शन, इथं पण तीच ऍक्शन. फक्त सहाय्यकारी क्रियापद काळानुसार चेंज होतात. इथं वर्तमान काळाचे, इथं भूतकाळाचे आणि इथं भविष्य काळाचे. म्हणजेच तुषार विल हॅव रन, तुषार पळालेला असेल. मग परफेक्ट टेन्स कधी वापरतो आपण, परफेक्ट टेन्स जेव्हा एखादी ऍक्शन संपलेली असते वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये, त्यावेळेस परफेक्ट टेन्स वापरतो. आणि कंटिन्युअस टेन्स कधी वापरतो आपण, जेव्हा एखादी ऍक्शन चालू असते तेव्हा कंटिन्युअस टेन्स. आणि सिंपल टेन्स जेव्हा एखादी ऍक्शन सिंपल साधी असते, त्याच्याबद्दल डिटेल माहीत नसतं, त्यावेळेस आपण सिंपल टेन्स वापरतो. आता राहिला आपला शेवटचा, तो आहे कंटिन्युअस परफेक्ट टेन्स. आता हा जो कंटिन्युअस परफेक्ट टेन्स आहे ना, हा दोन ऍक्शनचा मिक्सचर आहे. कंटिन्युअस ऍक्शन आणि परफेक्ट ऍक्शन यांचं मिक्सचर आहे.
तर अशा प्रकारची वाक्य आपण कधी वापरतो, जेव्हा एखादी ऍक्शन भूतकाळातून चालू असते, ती अर्धी संपलेली असते आणि काही चालू असते, म्हणजे बरीच संपलेली असते आणि काही चालू असते, अशी ऍक्शन सांगण्यासाठी हा टेन्स वापरतात. याच्यामध्ये काही ऍक्शन चालू असतात, काही ऍक्शन संपलेले असतात आणि तिन्ही काळामध्ये हा वापरतात. हा वर्तमान काळात वापरतात, हा भूतकाळात वापरतात, हा भविष्य काळात वापरतात. कसा वापरायचा बघा. समजा हे वाक्य आहे वर्तमान काळातलं, तुषार पळत आलेला आहे. बघा, दोन ऍक्शनचं मिश्रण आहे. पळत ही चालू ऍक्शन आहे आणि आलेला ही संपलेली ऍक्शन आहे. पळत आलेला म्हणजे तो सकाळपासून पळत आलेला आहे, सकाळपासून पळतोय तो, म्हणजे अर्ध पळणं झालंय आणि अजूनही पळतोय, म्हणजे अर्धी संपलेली ऍक्शन आहे आणि अर्धी चालू आहे असं सांगण्यासाठी. म्हणजे पळत आलेला म्हटलं की कंटिन्युअस परफेक्ट ऍक्शन म्हणायचं, मिक्स ऍक्शन आहे. तर हे झालं पळत आलेला. आता आहे काय सांगतंय, आहे सांगतंय की हा प्रेझेंट टेन्स आहे, लक्षात आलं. आणि पळत आलेलं काय सांगतंय की हा कंटिन्युअस परफेक्ट टेन्स आहे, लक्षात आलं. कसं ट्रिक कशा वापरायच्या, ह्या ट्रिक आहेत. आता बघूया हे इंग्लिशमध्ये कसं होईल. तर याचं स्ट्रक्चर आहे, इथं पण सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, टू हॅवचं आहे. ही ट्रिक लक्षात ठेवा, टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद आहेत. नंतर ही ट्रिक आहे बीन, त्यानंतर बीन आलं आणि क्रियापदाचं चौथं रूप येईल. काय येईल, क्रियापदाचं चौथं रूप येईल, क्रियापदाचं चौथं रूप. आणि क्रियापदाचं चौथं रूप आलं तर असं समजायचं की हा कंटिन्युअस परफेक्ट टेन्स आहे. ही ट्रिक आहे हा टेन्स लक्षात ठेवण्याची. जर वर्तमान काळ असेल तर हॅव हॅज. आता भूतकाळ बघूया आपण. भूतकाळामध्ये इथं आहेचं काय होईल, मराठी वाक्यामध्ये होता होईल मराठीमध्ये. मग झालं, बाकी हे कॉमन आहे, इथं पण कॉमन आहे, इथं पण कॉमन आहे. तुषार पळत आलेला होता, फक्त बदललं एवढं. इकडं पण काय बदललं, हॅव हॅजचं फक्त हॅड होईल, बाकी कॉमन राहील. मग काय होईल, तुषार हॅड बीन रनिंग. काय होईल, तुषार हॅड बीन रनिंग. इथं पण क्रियापदाचं चौथं रूप येईल, तुषार हॅड बीन रनिंग. हे झालं भूतकाळामध्ये. काय चेंज झालं, फक्त एवढं चेंज झालं, बाकी हे कॉमनच, हे सगळं कॉमन आहे ना. आणि बीन पण कॉमन आहे, म्हणजे फक्त बदलायलेत काय, टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदं बदलायला लागलेत, एवढं लक्षात ठेवा. आता बघूया फ्युचर टेन्स. तुषार पळत आलेला असेल, म्हणजे इथं हे पण कॉमन आहे, तिन्ही ठिकाणी हे कॉमन आहे. बघा, पळत आलेला, पळत आलेला, पळत आलेला, बदलतंय काय, असेल. म्हणजेच त्यानुसार टेन्स कोणता ठरतो, प्रेझेंट आहेहून प्रेझेंट, होताहून पास्ट आणि असेलहून फ्युचरवर. आणि पळत आलेला कंटिन्युअस परफेक्ट, पळत आलेला कंटिन्युअस परफेक्ट, पळत आलेला कंटिन्युअस परफेक्ट. म्हणजे ऍक्शन काय करतात, ऍक्शन सांगतात की कशा प्रकारची ऍक्शन आहे, सिंपल आहे. वर्ब काय सांगतात, ऍक्शन कशा आहेत, सिंपल आहेत का, परफेक्ट आहेत का, कंटिन्युअस आहेत का, कंटिन्युअस परफेक्ट आहेत, हे वर्ब सांगतात. आणि हेल्पिंग वर्ब काय सांगतात, टेन्स कोणता आहे, प्रेझेंट आहे का, पास्ट आहे का, फ्युचर आहे. लक्षात आलं. आता इथं बघूया, मग इथं स्ट्रक्चर काय असेल कंटिन्युअस परफेक्ट फ्युचरचं, तर शॅल विल असेल आणि हॅव असेल. शॅल विल हॅव हे काय आहे, टू हॅवचं भविष्यकाळी रूप आहे. बीन कॉमन आलं आणि इथं पण क्रियापदाचं चौथं रूप येईल, रनिंग, क्रियापदाचं चौथं रूप येईल. म्हणून अशा पद्धतीने मित्र हो, टेन्स जर तुम्हाला पूर्ण लक्षात घ्यायचा असेल तर मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ट्रिक सांगितल्यात, त्या ट्रिक लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सिंपलची ट्रिक काय सांगितली एकदा लक्ष द्या आणि मग आपण हा व्हिडिओ संपवतोय. सिंपल मध्ये काय, तर सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं फर्स्ट किंवा पाचवं रूप येईल. सिंपल पास्ट मध्ये क्रियापदाचं सेकंड रूप येईल. सिंपल फ्युचर मध्ये सब्जेक्ट नंतर शॅल येईल किंवा विल येईल आणि क्रियापदाचं पहिलं रूप येईल. हे सिंपल टेन्सचं ट्रिक आहे, स्ट्रक्चर आहे. आता कंटिन्युअस मध्ये काय लक्षात ठेवायचं, कंटिन्युअस मध्ये टू बीचे सहाय्यकारी क्रियापद येतील, वाज, वेअर भूतकाळात, एम इज आर वर्तमान काळात, शॅल बी, विल बी भविष्य काळात आणि क्रियापदाचं चौथं रूप येईल. हे कंटिन्युअसचे स्ट्रक्चर ट्रिक लक्षात ठेवायची. आणि पाचवं परफेक्टची ट्रिक काय, परफेक्टची ट्रिक आहे टू हॅवचे हेल्पिंग वर्ब असतील आणि क्रियापदाचं तिसरं रूप राहील. हे परफेक्टचं ट्रिक. आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे जे समोर दिसतो त्याची ट्रिक काय राहील, सहाय्यकारी क्रियापद राहतील टू हॅवचे,
नंतर बीन येईल आणि क्रियापदाचं चौथं रूप येईल. अशा पद्धतीने आपण पूर्ण टेन्स तुम्हाला मी सविस्तर सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मात्र हा पूर्ण व्हिडिओ 2-3 वेळेस बघा. 2-3 वेळेस बघितल्यानंतर तुम्हाला टेन्सची परिपूर्ण माहिती, सगळे स्ट्रक्चर, मराठी वाक्य, त्यातल्या ट्रिक हा सगळं तुमच्या पाठ होऊन जाणार आहे. म्हणून 2चा व्हिडिओ एकदा बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि वाक्य वेगवेगळ्या प्रकारचे करून कॉमेंट बॉक्समध्ये टाका. जर तुम्हाला आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन करायचा असेल तर मी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे कॉमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथं जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा आणि वेगवेगळ्या अशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करायला विसरू नका. मित्र, थांबूया. धन्यवाद.